वेलकम स्टुडंट. ह्या पार्ट सेकंडमध्ये आपण डिफेक्टवरचे जे काही राहिलेले MCQ ते पाहणार आहोत आणि मग त्याच्यानंतर जो पुढचा थेरी पार्ट असेल तो डिस्कस करून त्याच्यावरचे MCQ आपण डिस्कस करणार आहोत. मग पहिला जे MCQ तुमच्यासमोर येते बघा, ते विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट. खालील दिलेल्या स्टेटमेंटपैकी करेक्ट असं स्टेटमेंट कुठलं आहे? शॉर्टकी डिफेक्ट लोअर्स द डेन्सिटी. फ्रँकेल डिफेक्ट increase the dielectrical constant of the crystal. Stoichiometric defect make the crystal good electrical conductors. All the three. मग हा जो काही क्वेश्चन्स आहेत ह्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला करेक्ट स्टेटमेंट असं विचारलेलं आहे. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे शॉर्टकी डिफेक्ट, त्याच्यामुळे डेन्सिटी कमी होते, वाक्य बरोबर आहे. दुसरं जे ऑप्शन दिलं फ्रँकेल डिफेक्ट increase the dielectrical constant of crystal. This statement is also correct. Third statement, stoichiometric defect makes crystal electrical conductor. stoichiometric defect जो असतो त्याच्यामध्ये शॉर्टकी डिफेक्ट असेल किंवा फ्रँकेल डिफेक्ट असेल. stoichiometric डिफेक्टमुळे ते क्रिस्टल जे असतात ते इलेक्ट्रिकल कंडक्टर्स असतात, बिकॉज त्याच्यामध्ये मायग्रेटरी इलेक्ट्रॉन आपण पाहिलेले आहेत. म्हणजे हे तिघं ऑप्शन्स जे आहेत ते बरोबर आहेत आणि हे तिघं ऑप्शन्स बरोबर आहे, म्हणून ह्या MCQचे जे काही उत्तर असेल ते असेल डी, दॅट इज ऑल द थ्री. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आला आहे बघा. द हेक्झागोनल क्लोज पॅकिंग फाउंड इन द क्रिस्टल लॅटिस. हेक्झागोनल क्लोज पॅकिंग ही कोणामध्ये ऑब्झर्व होते? खाली सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम और नन ऑफ दिस. जर हेक्झागोनल क्लोज पॅकिंग असेल तर हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये कॉर्डिनेशन नंबर त्याचा 12 आहे. हेक्झागोनल क्लोज पॅकिंगला आपण CCP अरेंजमेंट पण असं म्हणू शकतो. मग कॉर्डिनेशन नंबर त्याचा 12 आहे. मग कॉर्डिनेशन नंबर 12 असणारा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय, सोडियम 11, ॲल्युमिनियम 13 आणि मॅग्नेशियम किती आलं 12. म्हणजे कॉर्डिनेशन नंबर हेक्झागोनल क्लोज पॅकिंगचा 12 आहे, सोडियमचा 11 आहे, ॲल्युमिनियमचा 13 आहे आणि मॅग्नेशियमचा काय 12. मग ह्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस आपण कॅरी करतोय त्या प्रश्नाचं उत्तर येईल मॅग्नेशियम, बिकॉज magnesium having coordination number is also 12, so that hexagonal close packing is found in the magnesium. The next question is on the front of that. When carbon are trapped into the crystal of the iron. कार्बन हा कुठे झालेला आहे? इंटरस्टिशियल पोझिशनमध्ये ट्रॅप झालेला आहे इनटू द क्रिस्टल ऑफ द आयर्न. आयर्नचे जे काही क्रिस्टल असेल त्या क्रिस्टलमध्ये कार्बन हा जर इंटरस्टिशियल पोझिशनला जाऊन बसलेला असेल तर खालील दिलेल्यांपैकी तो कुठला डिफेक्ट असू शकतो? इट इज अ शॉर्टकी डिफेक्ट, इट इज अ फ्रँकेल डिफेक्ट, इट इज अ स्टोचियोमेट्रिक डिफेक्ट और इट इज अ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता शॉर्टकी डिफेक्टमध्ये व्हॅकन्सी क्रिएट होते, मिसिंग ऑफ कटायन अँड अनायन. ह्याच्यामध्ये कटायन अँड अनायनचे मिसिंग दिलेले नाही. फ्रँकेल डिफेक्टमध्ये काय सांगितलं त्यांनी? फ्रँकेल डिफेक्टमध्ये कटायना लिव्ह इट्स ओन पोझिशन अँड गोज इन टू द इंटरस्टिशियल पोझिशन. आणि इथे पर्टिक्युलर शब्द दिला कार्बन आणि आयन, म्हणून फ्रँकेल डिफेक्ट पण नाही. स्टोचियोमेट्रिक डिफेक्ट, त्या स्टोचियोमेट्रिक डिफेक्टमध्ये पर्टिक्युलर त्यांनी आपल्याला नाव दिलेलं नाही, म्हणून ते उत्तर कॅरी नाही. इंटरस्टिशियल डिफेक्ट बघा, हा इंटरस्टिशियल डिफेक्ट असू शकतो का? कारण की आयर्न जे आपण त्याला स्टेनलेस स्टील असे म्हणतो, त्या आयर्नमध्ये जे क्रिस्टल स्ट्रक्चर असेल त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जी इंटरस्टिशियल पोझिशन असेल ती इंटरस्टिशियल पोझिशन कोणी फिलअप केलेली आहे? कार्बननी इंटरस्टिशियल पोझिशन फिलअप केलेली आहे. मीन्स दॅट कार्बन गोज इन टू द इंटरस्टिशियल पोझिशन ऑफ आयर्न अँड टू ऑकर्स डिफेक्ट. दिस डिफेक्ट इट इज कॉल्ड ॲज अ इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्याला काय म्हटलं गेलं? इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हटलं गेलं.
म्हणून जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट. द नेक्स्ट क्वेश्चन इज ऑन द फ्रंट ऑफ दॅट. ब्रास इज अन एक्झाम्पल ऑफ द डिफेक्ट. ब्रास हे कशाचं उदाहरण झालं? ब्रास यास आपण म्हणतो ब्रास हा ॲलॉय. तो ॲलॉय कशाचा आहे? कॉपर अँड झिंक. ॲलॉय म्हणजे काय? इट इज अ combination of the two or more metal or metal are react to each other to form the compound. It is called as a alloy. Brass is a alloy of copper and zinc. Copper and zinc. मग ब्रास हे लक्षात आल्यानंतर तो शॉर्टकी डिफेक्ट दाखवतो, फ्रँकेल डिफेक्ट दाखवतो, इंटरस्टिशियल डिफेक्ट दाखवतो का सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट दाखवतो? तर ब्रासमध्ये कॉपर आहे, तर त्या कॉपरला झिंक हा काय करतो? सबस्टिट्यूट करतो. मग झिंक हा त्याला सबस्टिट्यूट करतोय, म्हणजे झिंक हा काय दाखवतोय? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट दाखवतोय. काय दाखवतोय? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. व्हॉट डू बाय सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट? द रेग्युलर cation is replaced by, what is the definition? A regular cation is replaced by the another impurity cation, and to obtain the defect, this defect is called as a substitution impurity defect. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. पुढचा प्रश्न जो आपल्या समोर येतोय बघा. इन सिल्वर ब्रोमाइड क्रिस्टल द आयन साइज लाज इन द ऑर्डर ऑफ, ते ऑर्डर दिली आपल्यासमोर, फुल स्टॉप दिला आहे. द सिल्वर ब्रोमाइड क्रिस्टल शुड हॅव द फॉलोइंग कॅरेक्टर. म्हणजे सिल्वर ब्रोमाइड आहे, त्या सिल्वर ब्रोमाइडमध्ये आपल्याला आयनची साईज पण दिलेली आहे. त्याच्यावरून सिल्वर ब्रोमाइड हा कुठल्या पद्धतीचं कॅरेक्टर शो करतो ते सांगितलं आहे. शॉर्टकी डिफेक्ट, पहिलं ऑप्शन दिलं त्यांनी, डिफेक्ट लेस क्रिस्टल, शॉर्टकी डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट, बोथ शॉर्टकी अँड फ्रँकेल डिफेक्ट. आता वन थिंग इज ऑलवेज रिमेंबर दॅट द सिल्वर ब्रोमाइड इट शोज द डिफेक्ट, इट शोज द डिफेक्ट. तो डिफेक्ट दाखवतोय. मग तो कुठला दाखवतोय? शॉर्टकी दाखवतो का फ्रँकेल? एक मात्र असं उदाहरण आहे डिफेक्टमध्ये, सिल्वर ब्रोमाइड. इट शोज द बोथ टाईप ऑफ द डिफेक्ट. सिल्वर ब्रोमाइड हा असा डिफेक्ट आहे की जो डिफेक्ट शॉर्टकी पण दाखवतो आणि फ्रँकेल पण दाखवतो. सिल्वर ब्रोमाइड शो द बोथ टाईप ऑफ डिफेक्ट मीन्स दॅट सिल्वर ब्रोमाइड shows the Schottky as well as Frankel defect. Schottky आणि तो फ्रँकेल डिफेक्ट दाखवतो. म्हणून हा जो काही क्वेश्चन आपण घेतलेला आहे त्या क्वेश्चनचं जे उत्तर असेल ते डी असेल. नेक्स्ट क्वेश्चन इज ऑन द फ्रंट ऑफ यू दॅट when sodium chloride crystal is doped with MgCl2, the nature of defect produced is. सोडियम क्लोराईड क्रिस्टल आहे, त्याच्यामध्ये डोपिंग केली म्हणजे इम्प्युरिटी केली ॲड. डोपिंग म्हणजे इम्प्युरिटी घटक. डोप विथ द MgCl2. द नेचर ऑफ डिफेक्ट प्रोड्यूस इज इंटरस्टिशियल डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट आणि नन ऑफ दिस. आता याच्यामध्ये जर बघितलं, सोडियम क्लोराईड जो आहे तो सोडियम क्लोराईड जो आहे कोणाबरोबर डोप केलं आहे त्यांनी? विथ MgCl2. विथ MgCl2. मग MgCl2 बरोबर डोप केला आहे तर त्याच्यापासून इम्प्युरिटी डिफेक्ट तयार होतो. काय तयार होतो? इम्प्युरिटी डिफेक्ट. पण इथे इम्प्युरिटी डिफेक्टचं ऑप्शनच कुठे दिलेलं नाही. पहिलं ऑप्शन दिलं इंटरस्टिशियल डिफेक्ट, तेही ऑप्शन चुकलं आहे. दुसरं ऑप्शन दिलं शॉर्टकी डिफेक्ट, तेही ऑप्शन चुकलेलं आहे. तिसरं दिलं आहे फ्रँकेल डिफेक्ट, तिसरं ऑप्शन काय दिलं आहे? फ्रँकेल डिफेक्ट. आणि चौथं ऑप्शन दिले नन ऑफ दिस. मग साधं सिम्पल लक्षात घ्या, ज्यावेळेस डोपिंग होते, डोपिंग म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्युरिटी घटक ॲड केला जातो तर त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये डिफेक्ट तयार होतो आणि त्याला म्हटलं ते इम्प्युरिटी डिफेक्ट.
मग याच्यामध्ये इम्प्युरिटी डिफेक्ट हा शब्द कुठेच नाही, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नन ऑफ दिस. या प्रश्नाचं उत्तर काय? नन ऑफ दिस. मग आपण जे काय आता प्रश्न बघितले त्या प्रश्नाचं उत्तर काय ते परत एकदा समजावून सांगतो. विच ऑफ वन ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट. जो प्रश्न आपण घेतला खालील दिलेल्या ऑप्शनपैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे? शॉर्टकट डिफेक्ट लोअर द डेन्सिटी, बरोबर आहे. फ्रँकेल डिफेक्ट डिक्रीज इन द डायइलेक्ट्रिकल कॉन्स्टंट, तेही बरोबर आहे. स्टोचिओमेट्री डिफेक्ट मेक द क्रिस्टल्स गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर्स, आणि चौथा ऑप्शन दिले त्याने डी, ऑल ऑफ दिस. मग याच्यामध्ये जे असं आपण बघतो तर पहिला जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं जे काही उत्तर होतं ते तिघंचे तिघं वाक्य बरोबर आहे, आणि ते तिघं वाक्य दाखवणारं ऑप्शन जे आहे ते डी आहे, म्हणून तिथे दिले ऑल द थ्री. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इज फाउंड इन द क्रिस्टल लॅटिस. हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये कॉर्डिनेशन नंबर 12 असतो. दिलेल्या ऑप्शनपैकी फक्त मॅग्नेशियमचा कॉर्डिनेशन नंबर 12 येतो, म्हणून ऑप्शन बी. सोडियम आणि ॲल्युमिनियमचा सोडियम 11, ॲल्युमिनियम 13 असतो. पुढचा प्रश्न दिला आहे वॅन द कार्बाइन स्ट्रॅप इन टू द क्रिस्टल ऑफ द आयर्न. आयर्नचे जे काही क्रिस्टल असेल इफीचं, त्याच्या इंटरस्टेशल पोझिशनमध्ये जर कार्बन जाऊन बसला तर त्याच्यापासून तयार होणारा डिफेक्ट कुठला असेल? शॉर्टकी डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट, स्टोचिओमेट्री डिफेक्ट का इंटरस्टेशल डिफेक्ट? ऑब्वियसली हा कुठला डिफेक्ट असेल? इट इज अ इंटरस्टेशल डिफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट ब्रास इज अन एक्झाम्पल ऑफ द डिफेक्ट. ब्रास हे कुठल्या डिफेक्टचं उदाहरण असेल? शॉर्टकी डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट, इंटरस्टेशल डिफेक्ट का सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट? ऑब्वियसली ह्या प्रश्नाचं उत्तर काय? ॲलॉय हा कॉपर आणि झिंक मेटलचं कॉम्बिनेशन असतो. त्याच्यामध्ये एका कॉपरला एक झिंक रिप्लेस करतो, सबस्टिट्यूट करतो, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन जो विचारलेला होता सिल्वर ब्रोमाइड क्रिस्टल. द आयर्न साईज लाईज इन द ऑर्डर, ते ऑर्डर दिले, and silver bromide crystal should have the following character. तर सिल्वर ब्रोमाइड एकमात्र असं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये तो दोघं डिफेक्ट दाखवतो, एक म्हणजे शॉर्टकी ॲज वेल ॲज फ्रँकेल. त्याच्यानंतर जे पुढचा एक्झाम्पल आपल्यासमोर आलं होतं when sodium chloride is doped with the MgCl2 the nature of defect is that interstitial defect, Schottky defect, Frankel defect, none of these. हा डोपिंग झाल्यामुळे त्याच्यामध्ये इम्प्युरिटी डिफेक्ट होतो, पण ते ऑप्शन कुठेच नाही, म्हणून त्याचं उत्तर आहे नन ऑफ दिस. त्याचं उत्तर काय आहे? नन ऑफ दिस. त्याच्यानंतर आपल्याला जे काही पुढचे प्रश्न बघायचे ते लक्षात घ्या. आता हे जे काही प्रश्न येत आहेत आपल्यासमोर ते प्रश्न आपण घेतोय बघा. प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड वर्क, म्हणजे आपण ज्यास बँड थेरी, त्या बँड थेरीच्या नंतर आपण म्हटलं होतं मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, नॉन मेटल इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, अँड मेटलॉइड shows the characteristics of metal and non-metal. It shows the good conductor of heat and electricity as compared to the non-metal, but it is a poor conductor of heat and electricity. These can be better understood by using the one of the theory. The name of the theory is that band theory. The first postulate or first assumption of the band theory is that as the atomic orbitals are overlapped to each other to form the equal number of molecular orbital. जितके atomic orbital एकत्र येतील त्याच्यापासून काय तयार होते? molecular orbital तयार होतं. As the formation of molecular orbital, this molecular orbital contain the delocalization of electron, and the delocalization of electron in the molecular orbital at the time the energy gap between these molecular orbital is get decreases, they are merged to each other and to form the band, it is called as a band theory. म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र आल्यानंतर एक ॲटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग दुसऱ्या ॲटॉमिक ऑर्बिटल बरोबर झाल्यानंतर दोन मोलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. मोलिक्युलर ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि त्या मोलिक्युलर ऑर्बिटलमधला एनर्जी गॅप हा कमी कमी होत जातो, ते एकमेकांमध्ये मर्ज होतात आणि मर्ज झाल्यापासून त्याच्यामध्ये बँड थेरी, एक बँड तयार होतो, त्याला म्हटलं तर बँड थेरी. मग दोन प्रकारचे बँड असतात, एक म्हणजे कंडक्शन बँड हा एम्प्टी असतो, त्याच्यानंतर दुसरा असतो व्हॅलन्स बँड हा फुलफिल असतो. When electron goes from the valence band to the conduction band
At the time, the empty conduction band contain the delocalized electron and it get migrated from one terminal to the another terminal. Hence it is a good conductor of heat and electricity. मेटलमध्ये जर बघितलं तर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला एनर्जी गॅप हा खूप खूप कमी असतो. नॉन मेटलमध्ये खूप जास्त असतो आणि मेटलॉइडमध्ये मेटलपेक्षा जास्त आणि नॉन मेटलपेक्षा कमी असतो. त्याच्यानंतर ज्यास आपण सेमीकंडक्टर असं म्हणतो. सेमीकंडक्टर म्हणजे काय? द सबस्टन्स वी शो द टू टाईप ऑफ द बँड. फर्स्ट इज दॅट completely fulfill conduction band and empty completely fulfill valence band and empty conduction band, and such a type of the substance which show the conduction band and valence band, it is called as a semiconductor. Semiconductor are of two type. First was that p type n type semiconductor and second one is called as a p type semiconductor. मग एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर आपण बघितले होते. त्या एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये लक्षात घ्या डोपिंग होते. ग्रुप 50, ग्रुप नंबर 50 आणि ग्रुप नंबर 14 आणि 15 यांचं एकमेकांबरोबर डोपिंग झालं तर एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर तयार होतो. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं सिलिकॉन घेतलं आहे. सिलिकॉन हा ग्रुप नंबर 14ला आहे. त्या सिलिकॉनच्या क्रिस्टल स्ट्रक्चरवर किंवा सरफेसवर एक ग्रुप 15मधला एक एलिमेंट जाऊन बसतो. जाऊन बसल्यानंतर सिलिकॉनला त्याचं व्हॅलन्स ऑर्बिटल कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. त्याच्यापेक्षा एक जास्तीचा इलेक्ट्रॉन हा डोपिंगकडून त्याला भेटतो. त्याला आपण म्हटलं तर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. आणि दिस एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन एक्सेस असतो. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. हा निगेटिव्हचा पहिला जे अल्फाबेट असतं एन, म्हणून याला म्हटलं तर एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. थोडक्यात असं घ्या, लक्षात ठेवा ग्रुप 14मधले जे काही इलेमेंट आहे त्याची जर आपण डोपिंग इलेमेंटबरोबर रिॲक्शन केली किंवा ग्रुप 15 इलेमेंट हे डोपिंग म्हणून ग्रुप 14 इलेमेंटबरोबर रिॲक्ट झाले तर त्याच्यापासून एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. आणि ग्रुप 13 हे डोपिंग म्हणून ग्रुप 14 बरोबर रिॲक्ट झाले तर त्याच्यापासून पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. काय तयार होतो? पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. मग आता आपल्याला एक उदाहरण जे बघायचे ते लक्षात घ्या. पहिलं उदाहरण म्हणजे मी सांगतोय सिलिकॉन डोप विथ इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी. सिलिकॉन डोप होतोय इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी. इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी ज्यावेळेस फॉर्म होते त्यावेळेस पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतो, एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो, एन्ट्रॉक्सिंग सेमीकंडक्टर तयार होतो, का इन्सुलेटर तयार होतो. आता इथे लक्षात घ्या सिलिकॉन डोप होतो. डोप बरोबर आहे. मग सिलिकॉन ज्यावेळेस डोप होतोय त्या विथ अन इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी. इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी तर रिझल्टिंग क्रिस्टल हॅव ना एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. आत्ताच तुम्हाला सांगितलं रिझल्टिंग क्रिस्टल काय करतो. रिझल्टिंग क्रिस्टल कंटेन अँड एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कंटेन करतो विच मेक्स द क्रिस्टल कंडक्टिंग. त्याच्यामुळे काय होतं क्रिस्टल हे कंडक्शनमध्ये होतं आहे. सिन्स अँड इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये काय होतं इलेक्ट्रॉन जो असतो तो निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्हली चार्ज रिस्पॉन्सिबल असतो त्या क्रिस्टल स्ट्रक्चरची कंडक्टिव्हिटी क्रिएट करण्यासाठी. आणि इलेक्ट्रॉनवरचा जर सिम्बॉल बघितलं तर निगेटिव्ह आहे. आणि निगेटिव्हचा पहिला अल्फाबेट आहे एन आहे, म्हणून याला आपण एन टाईप सेमीकंडक्टर म्हणतो. काय म्हणतो त्याला? एन टाईप सेमीकंडक्टर म्हणतो. लक्षात घ्या इथे इलेक्ट्रॉन रिच म्हटलेला शब्द, जर इलेक्ट्रॉन पुअर शब्द आला असता तर पी टाईप सेमीकंडक्टर राहिला असता. काय राहिला असता? पी टाईप सेमीकंडक्टर. बघा लक्ष द्या. पुढचा प्रश्न घेतोय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय घेतलं आलं आहे आपल्याला एन टाईप सेमीकंडक्टर. पुढचा प्रश्न दिला आहे त्यांनी विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. खालील दिलेल्या स्टेटमेंटपैकी रॉंग स्टेटमेंट कुठले? द कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस विथ इन्क्रीज द टेम्परेचर. द कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर increases with increase the temperature. There is no superconductor at a room temperature. Ionic solid conduct the electricity due to the presence of the ion. म्हणजे कंडक्टिव्हिटी मेटलची डिक्रीज होते विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर. पहिलं ऑप्शन दिलं आहे. कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर increases with increase the temperature. तिसरं ऑप्शन दिलं देर इज नो सुपर कंडक्टर ॲट रूम टेम्परेचर. आणि चौथं ऑप्शन दिलं आहे आयनिक सॉलिड कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी ड्यू टू द प्रेझन्स ऑफ आयन. याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. का बरं? कारण की ज्यावेळेस आयोनिक सॉलिड कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी नॉट ड्यू टू द प्रेझन्स ऑफ आयन बट ड्यू टू द प्रेझन्स ऑफ द डिफेक्ट. आयोनिक सॉलिड हा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतो तो त्याच्या आयन्समुळे नाही
तर तो कशामुळे करतो, तो त्याच्या डिफेक्ट्समुळे तयार करतो. पण इथे काय म्हटलं आहे, आयोनिक सॉलिड कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी ड्यू टू द प्रेझन्स ऑफ द आयन्स. हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, डी उत्तर आले. पुढच्या तासाला आपण जे असतील याच्या पुढचे क्वेश्चन जे असणार ते सॉल्व्ह करून घेणार आहोत.